इकडे सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या काही लोकांचा प्रयत्न होता असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केलाय। निवडणूक हातातून जात असल्याची जाणीव झाल्यामुळेच भाजप हे कारस्थान करण्याच्या प्रयत्नात होतं असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। प्रणिती शिंदे यांचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी खोडून काढलाय। तुम्हाला दंगल घडवणार माहित होतं तर पोलिसांकडे तक्रार द्यायला पाहिजे होती असा टोला देखील मुनगंटीवारांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणे। दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात। लाज वाटायला पाहिजे। रक्तावर राजकारण करतात ही लोक। आज मी ठरवलेलं का नाही बोलणार। जर आपल्या इकडे लावून ह्या 4 हुतात्म्याच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते हे लोक। त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं। आणि मी नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ते लोक। शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर, कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे, कारण का ते इथे फक्त लावालावी करत होते। जर तुम्हाला दंगल घडवण्याची माहिती होती आणि आत्ताही तुमच्याकडे काही माहिती असेल असं जर तुम्ही उद्या म्हणाल की या अगोदर माहिती नव्हती आज आली, तर आजही तुम्ही या देशाचे एक देशभक्त नागरिक जे कर्तव्यापासून वंचित राहत नाही म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि ही माहिती दिली पाहिजे। जर तुम्ही माहिती देत नाही, माहिती पत्रकारांना देता, हे सामान्य ज्ञान आहे का की पोलिसांना माहिती न देता पत्रकारांना माहिती दिली तर FIR होईल? तुम्ही FIR केला पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।